जय श्रीकृष्ण. तर इथे सकाळी सकाळी कान्होचे दर्शन घेऊन मला भूक लागलेली, सो थेट मी गेली आणि नाश्ता करायला घेतला. तर नाश्त्यात बनवला होता मी बेसन चिला विथ मोरिंगा लिव्स आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोरिंगा फ्लावर्सची भाजी. आता सर्वांना माहिती आहे की शेवग्याचे शेंग किती जास्त हेल्दी आहेत, त्याचसोबत त्याचे पानं आणि फुलं पण तेवढीच गुणकारी आणि गुणधर्माचे आहेत. तर इथे मी ती फुले स्वच्छ करून घेतली, सोबतच मी त्यामध्ये पानं पण घेतली आहेत, कारण पानं आणि फुलं यांच्या दोघांची मिक्स भाजी आपण बनवणार आहोत. तर इथे सर्व भाजी आणि पाला व्यवस्थित स्वच्छ करून त्यांना मस्तपैकी धुवून घ्यायचे. धुवून घेतले म्हणजे कसं आहे, त्यातले सर्व असतील नसतील कीटक सर्व गळून पडतील. कसं काय. आणि मग इकडे कढई गरम केली आणि हाताला चटका नाही लागला. तर इथे कढई गरम झाल्यानंतर तेल गरम केले, त्यात जिरे, राई, लसूण, कढीपत्ता, हिंग टाकून त्यांना मस्तपैकी फ्राय करून घेतले. सोबतच आता आपण त्यात कांदा ॲड करणार आहोत. आता कांदा ॲड केला की ते सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे. ते फ्राय झाले म्हणजे आता आपण त्यामध्ये हळद आणि धने मसाला टाकला होता, बट मी तो व्हिडिओ शूटच नाही केला. आता इथे मी मीठ ॲड केलेले आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये ती धुतलेली फुले आहेत ती ॲड करून द्यायची आणि ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला वाफेवर शिजू द्यायचे. तर इकडे आपली भाजी झाली आहे रेडी. हो, लगेच रेडी झाली 2च मिनटात. फक्त झाकण काढायची देरी होती. बघा, भाजी इथे रेडी झालेली होती. तर तुम्ही इथे शेवटी ना खोवलेलं नारळ पण ॲड करू शकता, मी नाही केलेलं आहे. मग भाजी बनवल्यानंतर मी एवढे मस्तपैकी कपडे धुतलेले होते ते वाळत घालायला गेलेले. मग एवढे सगळे कपडे वाळत घालून मी थकली. मग मला भूक लागली आणि मी जेवायला आले. ओके, बाय.